तर बघा आपण आज स्टडी करणार आहोत मॅथ्स 1. ठीक आहे, मॅथ्स 1 मधला आपला पहिला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे लॉजिक. मॅथ्स 1 मधला आपला पहिला टॉपिक आहे, त्याचं नाव काय आहे? लॉजिक. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लॉजिक म्हणजे काय. लॉजिक म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? तर्क. ठीक आहे, लॉजिक म्हणजे काय? एखाद्याने मांडलेले एखाद्याचे मत. आता जे नव्हते मॅथ्सच्या लेक्चरला त्यांच्यासाठी आपण काय करतोय, थोडंसं परत रिवाइज करतोय, कारण जे आधी होते त्यांचे थोडे एक्झाम्पल सुद्धा झाले होते. तर आता आपण काय करणार, तुमच्यासाठी परत हे सर्व रिवाइज करतोय. सर्वांना आवाज येतोय? हो मॅम. ओके हो मॅम. ओके. तर बघा आपला टॉपिक आहे आजचा लॉजिक. लॉजिक म्हणजे काय आपण म्हणू शकतो? तर्क. ज्याच्यामध्ये लॉजिक मध्ये दोन प्रकारचे आपण काय करू शकतो? तर्क लावू शकतो. एक तर ती गोष्ट खरी असेल किंवा एक तर ती गोष्ट काय असू शकते? खोटी असू शकते. आता उदाहरणार्थ आपण एखादा कॉइन टॉस केला. कॉइन टॉस केल्यावर एक तर तो छापा पडेल किंवा एक तर तो काय पडेल? काटा पडेल. म्हणजे लॉजिक किती, त्याचे तर्क किती? इथं दोन आहेत. एक तर काटा पडेल किंवा छापा पडेल, हेड पडेल किंवा टेल पडेल. आणि त्याच ऐवजी जर आपण एक डाईस थ्रोन केला, म्हणजे एक आपण म्हणू शकतो सबसिडीचा जो डाईस आहे ना तो थ्रोन केला, तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी किती आहे? एक तर एक पडेल, कोणाला दोन पडेल, कोणाला तीन पडतील, कोणाला चार पडतील, कोणाला पाच पडतील, कोणाला सहा पडतील. म्हणजे त्याची पॉसिबिलिटी कितीची आहे? 6ची आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ एन किती सॅम्पल स्पेस काढू शकतो आपण? 6 काढू शकतो. आणि कॉइन जर एक टॉस केला तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी किती निघणार आहे? 2ची निघणार आहे. म्हणजे एखादा म्हणाल की मला 6 नाही बाबा 10 पडणार आहे, पण आपल्याला तर माहिती की त्याची कॅपॅसिटी कितीची आहे? 6ची. आणि हा तर 10 म्हणतोय, म्हणजे समोरचा काय बोलतोय? खोटं बोलतोय. म्हणजे याचा अर्थ काय? जर एखादं स्टेटमेंट खोटं असेल तर त्याला आपण कशाने इंडिकेट करणार? फॉल्सनी. जर एखादं स्टेटमेंट खोटं असेल तर आपण त्याला इंडिकेट करणार फॉल्सनी. आणि एखादं स्टेटमेंट जर खरं असेल तर त्याला आपण कोणत्या चिन्हाने इंडिकेट करणार? टी. इथपर्यंत सर्वांना कळलं? त्यानंतर बघा हो मॅम. आपल्याला नेक्स्ट आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे हे सगळे साइन कन्व्हेन्शन्स, म्हणजे हे सगळे साइन समजणे आणि त्याच्यानंतर ना ट्रूथ टेबल वरती डिपेंड काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणे. आता पूर्ण हा चॅप्टर जो आहे तो ट्रूथ टेबल वरती डिपेंड आहे आणि सर्किट वरती डिपेंड आहे. सर्किट अँड आणि ऑर चे असतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिले जे आहे त्याला अँड म्हणतात. पहिल्या चिन्हाला टोपीला उलटी टोपी बघा ती. या चिन्हाला दिसत नसेल तर विद्यार्थ्यांसाठी या चिन्हाला काय म्हणतात? अँड म्हणतात. लक्षात ठेवायचं, जर आपल्याला दोन्ही गोष्टींना किंवा दोन्ही व्यक्तींना सोबत बोलवायचं असेल किंवा दोन्ही गोष्टींचं नाव सोबत घ्यायचं असेल तर आपण काय वापरतो? अँड वापरतो. लक्षात ठेवायचं, अँडचं जे सर्किट असतं ते कसं असतं? सिरीज मध्ये असतं. अँडचं सर्किट कसं असतं? सिरीज मध्ये असतं. लक्षात ठेवायचं, सिरीज म्हणजे एका लाईन मध्ये किती पण म्हणजे अँड मध्ये एक्झाम्पल्स देऊ देतात. सर्किट काढायचं म्हणजे कसं असणार? सिरीज मध्ये असणार. दुसऱ्या चिन्हाला म्हणतात ऑर. ह्याला काय म्हणतात? ऑर. जर दोघांपैकी एकालाच इंडिकेट करायचं असेल, दोघांपैकी एकालाच बोलवायचं असेल किंवा दोन प्लेस मधल्या एकाच प्लेस वरती तुम्हाला जायचं असेल किंवा त्या प्लेसचं नाव घ्यायचं असेल, आपण काय इंडिकेट करणार? ऑर. दोन्ही पैकी एकाच ठिकाणी जाणार आहेत ना, म्हणून ऑर. ऑरचं जे सर्किट आहे ते नेहमी कसं असतं? पॅरलल असतं. लक्षात ठेवायचं, ऑरचं सर्किट कसं असतं? नेहमी पॅरलल असणार. पुढचं जे साइन आहे या साइनला म्हणतात निगेशन. काय म्हणतात? निगेशन. याला जर कंप्लीट केलं ना तर आपली इन्फिनिटी बनते. बरोबर? इन्फायनाइटचं साइन बनतं. इन्फायनाइटच्या हाफ साइन लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं निगेशन. निगेशन म्हणजे मधला माणूस. लक्षात ठेवा, निगेशन म्हणजे काय? मधला माणूस. एखादं खरं बोलत असेल ना तर मधला माणूस त्याचं रूपांतर कशात करतो? खोट्यामध्ये करतो. आणि एखादं खोटं बोलत असेल तर मधला माणूस त्याचं रूपांतर कशात करतो? खऱ्यामध्ये. म्हणजे निगेशनचं काम आहे मध्यस्थी. लक्षात ठेवा, निगेशन लागला तर ट्रूचं फॉल्स होणार, फॉल्सचं ट्रू होणार. सर्वांना आवाज येतोय? क्लिअर?
हो मॅम. ओके, समजतंय ना काय म्हणतीये? हो मॅम. ओके, मग निगेशन लागलं, टीला जर लागलं निगेशन तर टीचं काय होणार? एफ होणार, म्हणजे ट्रूचं काय होणार? फॉल्स होणार. आणि जर निगेशन एफला लागलं तर फॉल्सचं काय होणार? ट्रू होणार. हे लक्षात ठेवायचं. निगेशन काय साइन डायरेक्टली चेंज करतं, म्हणजे टी जर असेल तर त्याचं एफ होणार, एफ असेल तर त्याचं टी होणार. दुसरं जे साइन आहे ते तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा केमिकल रिएक्शन करतो जसं की NaCl त्याला स्प्लिट केलं तर याने काय होणार? प्लस Cl मायनस होतो. म्हणजे मॅडम केमिस्ट्री कशाला आली पाहिजे. हे जे ॲरो आहे, या ॲरोला तुम्हाला मॅथ्स मध्ये म्हणायचंय इम्प्लिकेशन. काय म्हणायचंय मॅथ्स मध्ये? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनला तुम्ही काय म्हणणार आहे? कंडिशनल. काय म्हणणार? कंडिशनल. त्याच्यानंतर ना दुसरं आहे ते आहे डबल इम्प्लिकेशन. या चिन्हाला काय म्हणायचं? डबल इम्प्लिकेशन. आणि त्याचं आहे दुसरं नाव बाय कंडिशनल. दुसरं नाव काय आहे? बाय कंडिशनल. इथपर्यंत सर्वांना कळालं? हो मॅम. ट्रूथ टेबल दिसतोय सर्वांना आता? हो. क्लिअर दिसतोय एकदम करेक्ट? आता दिसतोय ना जास्त क्लिअर? हो मॅम. ओके, आता आपल्याला बघायचंय पुढचा ट्रूथ टेबल. या ट्रूथ टेबल वरतीच अख्खा लढाई, लक्षात ठेवा. ट्रूथ टेबल वरतीच पूर्ण चॅप्टर आहे. जर पी आणि क्यू असेल, काय म्हटले मी? फक्त पी आणि क्यू असेल. ज्यांना काही विचार करायचं असेल ना स्क्रीनशॉट मारत चला नंतर लिहित बसा, किंवा डायरेक्टली लेक्चर मध्ये चालू मध्ये लिहित जा तुम्हाला काय लिहायचं असेल तर प्रॉपर. जर फक्त पी अँड क्यू, लक्षात ठेवा माझा हँड आहे ना उलटा आहे बरं का. मी लेफ्ट हँड आहे, लेफ्ट हँड असल्यामुळे मला उजव्या हाताने कधीच तो उलटा हँड काढता आला नाही. अजून पण मी उलटाच काढतो. तर पी अँड क्यू मध्ये जर आपल्याला चार्ट ड्रॉ करायचा असेल तर तो चार्ट कितीचा असणार? 4चा असणार. लक्षात ठेवा तो चार्ट कितीचा असणार? 4चा असणार. म्हणजे असे उभे रो किती असणार? 4 असणार. लक्षात ठेवा. आणि कॉलम सुद्धा किती असणार? 4 असणार. आणि जर P Q R असेल, जेव्हा R येईल तेव्हा तो जो चार्ट बनल तो कितीचा बनल? 8चा बनल. तो चार्ट कितीचा बनल? 8चा बनल. एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचंय P. Pचा आता हे 4च सांगतील मी तुम्हाला. 8चं जर असेल तर या प्रत्येक व्हॅल्यूचं काय करायचं? दुप्पट करत जायचं. लक्षात ठेवा. बघा P चे जे कॅरेक्टर आहेत 4 साठी कॅपिटल टी असतो आणि एफ असतो पी मध्ये. क्यू मध्ये टीएफ असतो. आणि एंड मध्ये पी आणि क्यू मध्ये टी चा टी येतो. बाकी सगळे काय येतात? एफ येतात एंड मध्ये. ऑर मध्ये काय होतं? टी जिथं ज्याच्या सोबत टी आहे ते सगळे टी येतात. आणि जिथं टी नाहीये तिथं काय येणार? एफ येणार. कशामध्ये? ऑर मध्ये. फॉर्म्युले सांगून राहिले. इम्प्लिकेशन मध्ये टी अँड टी चं टी येतं, एफ अँड टी चं टी येतं, एफ अँड एफ चं टी येतं. पण टी अँड एफ चं काय येतं? एफ येतं. कशामध्ये? इम्प्लिकेशन मध्ये. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा सेम असतील तर टी येणार, विरुद्ध असेल तर काय येणार? एफ. जसं की बघा इथं टी सेम आहे, काय आलं? टी. इथं एफ सेम आहे, काय आलं? टी. पण जर दोघं वेगवेगळे असतील तर काय येणार? एफ आणि एफ येणार. इथपर्यंत सर्वांना कळालं का? इथपर्यंत सर्वांना कळालं? हो मॅम. हो मॅम. ओके, मग आता आपल्याला घ्यायचे स्टेटमेंट. त्याच्यावरती एक्झाम्पल्स येतं, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता पहिले एक्झाम्पल आहे तुमचं. Q and R or negation P and Q. तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी? P and Q असेल ना तर T
तुम्हाला कंडिशन सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला ती कंडिशन काय करायची आहे, टाकायची आहे. मग सांगा मला काय काय होईल. क्यूच्या जागी काय टाकता येईल, टी. आरच्या जागी एफ. और निगेशन टी च्या जागी निगेशन टी. अँड क्यूच्या जागी टी. टी अँड एफ. टी अँड एफ काय येतं, एफ. और निगेशन टी चं काय होईल, एफ होईल. अँड टी. इकडे बघा, अँड मध्ये एफ अँड टी चं काय येतं, एफ. एफ और एफ चं काय आलं, एफ और एफ चं काय येतं बघा, एफ और एफ चं एफ. मग ट्रूथ व्हॅल्यू काय मिळतील, ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, एफ भेटली. आता मला सांगा हे एक्सप्लेन करायचं का डायरेक्टली समजलं, समजलं का एक्सप्लेन करायचं, समजलं मॅम एक्सप्लेन करायचंय. आणि आता विद्यार्थ्यांना मला नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना, येऊ शकत नाही. आपण काय केलेलं आहे आता डायरेक्टली ते वायफाय वगैरे असतं ना ते बसून घेतले, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम मला येणार नाही. आता तुम्हाला येऊ शकतो प्रॉब्लेम नेटवर्क का, त्याच्यामुळे काय करा, व्यवस्थित तुमचं इंटरनेट कनेक्शन जिथं असेल, जिथं रेंज येईल तुम्हाला तिथं जाऊन बसा. कोणाला रेंज त्यांच्या टेरेसवर येईल, आता अशा वेळेस तुम्हाला टेरेसवर जाऊन बसावं लागेल. ठीक आहे, तर बघा समजून सांगायचे म्हणून समजून सांगते. आता बरेच जण म्हणले समजून सांगा, तर तुम्हाला कंडिशन काय दिली, पी आणि क्यू असेल तर काय टाका, टी टाका. आणि आर आणि एस असेल तर काय टाका, एफ टाका. मग बघा टी इथं, क्यू असेल तर टी, आणि आर इथं, एस असेल तर काय, एफ. मग बघा इथं क्यू आहे, क्यू म्हणजे इथं काय टाकायचं त्याच्या जागी टी. अँड ला अँड चिन्ह बदलायचे नाही, ऑर ला ऑर. निगेशन टी आहे म्हणजे निगेशन कशाला लावावं लागणार तुम्हाला, टी ला लावावं लागणार. डायरेक्ट इथे एफ लिहू नका, पहिले लावून घ्या. नंतर ना अँड ला अँड, आणि क्यू च्या जागी परत काय टाकणार, टी टाकणार. जिथं जिथं पी आणि क्यू असेल तिथे तुम्हाला टीच टाकायचं आहे. पण जिथं आर असेल तिथे तुम्हाला काय टाकायचं आहे, एफ टाकायचं. मग आता टी अँड टी बघा, तुम्हाला इकडे बघायचंय अँड मध्ये टी अँड एफ काय येतं बरं, काय आलं, एफ. म्हणून आपल्या या दोघांचं काय आलं, एफ आलं. और ला और तसाच. निगेशन टी आहे मी म्हटलं, निगेशन लागलं की उलट होतं. निगेशन टी चं उलट काय झालं, एफ. अँड ला अँड पुढं टी. टी अँड एफ बघा, इथं आहे एफ अँड टी. एफ अँड टी चं काय येतं बघा पुढं, एफ. परत एफ और एफ आहे, और मध्ये बघा एफ और एफ चं काय येतं, और मध्ये एफ. म्हणून आन्सर काय आलं तुमचं, एफ. द गिवन ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आता समजलं, हो मॅम. हो मॅम. मग आता एक्झाम्पल्स घ्यायचे आपल्याला खूप सारे. स्क्रीन शेअर करू का, मग डायरेक्ट सांगताल का सॉल्व्ह करायचे ते, And the example. काय म्हणली अनुष्का, एखादं एक्झाम, एक दोन एक्झाम्पल मॅम सॉल्व्ह करून घ्या ना आधी, म्हणजे सॉल्व्ह करून सांगा ना. ओके ओके ठीक आहे. पहिला लिहिते, which of the following. उद्या आपलं पहिलं लेक्चर कोणतं आहे, मॉर्निंगचं पहिलं लेक्चर कोणतं आहे उद्या, फिजिक्स. ओके. फिजिक्सचं एक.
प्रश्न दिसतोय फळ्यावर? हो. ओके, प्रश्न बघा काय आहे. Which of the following is not a statement? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट नाही? आणि त्याच्यासाठी पहिलं ऑप्शन आहे तुमचं 2 + 2 = 4, x + 5 = 10. त्याच्यानंतर every polygon is a square आणि मुंबई is the capital of Maharashtra. कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा? सगळ्यात पहिले बघा काय विचारलाय प्रश्न. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट नाही नाही विचारलेले. म्हणजे बघा which of the following is not a statement. स्टेटमेंट म्हणजे वाक्य नाही आहे खालीलपैकी. मग पहिले बघा 2 + 2 4. 2 आणि 2 4 होतात का? होतात. x + 5 = 10. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं सांगितलंय every polygon is a square. It is a statement. हे स्टेटमेंट आहे. पॉलिगॉन हा स्क्वेअर आहे. मुंबई is the capital of महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. करेक्ट आहे का हे वाक्य? करेक्ट आहे. मग बघा दुसरं जे वाक्य आहे त्यांनी काय सांगितलंय x + 5 = 10. बऱ्याच जणांना वाटेल हे सुद्धा करेक्ट आहे. पण x + 5 = 10 म्हटले त्यांनी. तर तुम्ही विचार करा x ची किंमत एखाद्याला वाटेल 1 टाकू, एखाद्याला वाटेल 2 टाकू, एखाद्याला वाटेल 5 टाकू, एखाद्याला वाटेल 7 टाकू, एखाद्याला वाटेल मला माहिती 5 + 5 10 आहे म्हणजे मी इथे x 5 टाकन. म्हणजे x काय होतोय? व्हॅरी होतोय. x ची किंमत काय होतीये? बदलतीये. म्हणून कोणतं स्टेटमेंट नसणार आहे? x + 5 = a. हे काय असणार आहे तुमचं? ऑप्शन असणार आहे. इथे स्टेटमेंट नाही कारण 2 आणि 2 4 होता. हे करेक्ट आहे. एव्हरी पॉलिगॉन इज अ स्क्वेअर हे पण स्टेटमेंट आहे. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सुद्धा स्टेटमेंट आहे. पण x + 5 = 10 हे स्टेटमेंट नाही. का बरं? कारण x ची व्हॅल्यू काय होतीये? व्हॅरी होती. व्हॅरी म्हणजे काय? बदलतीये. ज्याला जे वाटेल ते घेऊ शकतो x ची व्हॅल्यू. बरोबर आहे. मला वाटते x ची जी व्हॅल्यू आहे ती 5 टाकावं. मग x 5 + 5 = 10 होईल. तर मी तर 5 टाकू. पण एखाद्याला वाटते मला 2 टाकायची, एखाद्याला वाटते 4 टाकायची. तर इथे व्हॅल्यू काय होणार आहे? चेंज होणार आहे. व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. व्हॅरी होईल. त्यामुळं तुमचं रॉंग आन्सर काय आहे? x + 5 = 10. सर्वांना हे कळालं आहे का? मी हो मॅम. दिसते? समजलंय का नीट? हो मॅम. ओके, पुढचं गणित घ्यायचं मग. हो मॅम. आता तुम्ही जरी तर्क लावले तरी चालतंय. दुसऱ्या गणितामध्ये तसं काही नाही असं मी लावा म्हणून तुम्ही सुद्धा सांगू शकता. दुसरं दिसतंय ना क्लिअर तुम्हाला? हा दिसतंय. ओके. दुसरं द ट्रूथ व्हॅल्यू of if 5 is an even number, then 7 is a prime number. Is option A T, option B F, option C neither A or T, neither T or F, आणि D both T and F. सांगा काय वाटते तुम्हाला?
सांगा कोणाचं मत काय आहे? दुसऱ्याचं उत्तर काय आहे? द ट्रूथ व्हॅल्यू. काय म्हटलं त्यांनी? द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कशाची? इफ 5 इज अन इव्हन नंबर. 5 हा काय आहे? इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर म्हणजे काय सांगा? व्हॉट इज इव्हन नंबर? सांगा. मेसेज नका करू, मला मेसेज मध्ये वाचत बसावं लागेल सगळ्यांचे मेसेज. सांगा इव्हन नंबर म्हणजे काय? मॅम आन्सर ट्रू आन्सर ट्रू आहे. ओके, आन्सर ट्रू आहे मला माहिती आहे. पण व्हॉट इज इव्हन नंबर? इव्हन नंबर म्हणजे कोणते नंबर? द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, करेक्ट. इव्हन नंबर म्हणजे काय? ट्रूच्या टेबल मध्ये सगळ्या संख्या काय असतात? इव्हन नंबर असतात. मग मला सांगा 5 येते का ट्रूच्या टेबल मध्ये? नाही. ओके, देन 7 इज अ प्राइम नंबर. आता प्राइम नंबर कोण सांगा बरं? ते प्राइम फक्त नंबर म्हणजे स्वतःनेच काय? डिव्हिजिबल होऊ शकतात. काय म्हटली? ते फक्त स्वतःनेच डिव्हिजिबल होऊ शकतात. म्हणजे तेच स्वतः हे करू शकतात, कोणी दुसरं नाही. दुसरं नाही. ओके, प्राइम नंबर. तर मला सांगा मग आता हे दिलेलं स्टेटमेंट 5 हा इव्हन नंबर आहे आणि 7 हा प्राइम नंबर आहे. हे स्टेटमेंट ट्रू आहे और फॉल्स आहे? आयदर ट्रू और फॉल्स और बोथ ट्रू अँड फॉल्स. आता एका जणाचं मत आले ट्रू आहे. ट्रू आहे पण का ट्रू आहे? एक्सप्लेनेशन देता येईल? सांगता येईल? सांगा सांगा. मॅम जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे आणि सेकंड वाले ट्रू आहे. सेकंड वाला, फर्स्ट वाला फॉल्स आहे, सेकंड वाला ट्रू आहे. मग आता इथे देताना त्यांनी कसं दिलंय पण आपल्याला वाक्य? असं वाक्य थोडी दिले त्यांनी की पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे आणि दुसरं राईट आहे. असं तर आहे का? नाहीये. तर ते म्हणतात बोथ स्टेटमेंट, बोथ टी अँड एफ, दोन्ही टी आणि एफ आहे. आयदर टी मॅम ऑर कारण एफ. की मध्ये स्टेटमेंटच्या मध्ये देन आहे आणि देन हा म्हणजे अँड असतो. करेक्ट. देन हा काय असतो? अँड असतो. म्हणजे याचा आन्सर काय आहे? द स्टेटमेंट इज ट्रू. स्टेटमेंट इज ट्रू. 5 हा इव्हन नंबर आहे आणि देन च्या पुढे काय आहे? 7 नंबर हा प्राइम नंबर आहे. 5 हा इव्हन आहे, 7 हा प्राइम आहे आणि दोघांच्या मध्ये देन आहे. देनला काय वापरतो आपण? आत्ताच एका जणांनी सांगितलं काय वापरतो? अँड. अँड. करेक्ट. तर स्टेटमेंट काय आहे? दिलेलं ट्रू स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवायचं. दिलेलं स्टेटमेंट काय आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. सर्वांना हे समजलं का? हो मॅम. हो मॅम. देन असल्यामुळे आपल्याला काय आलंय? हे एकमेकांच्या अपोजिट आहे हे कळालेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे? याची व्हॅल्यू किंवा याचे आन्सर काय आहे? ट्रू आहे. आता काय करू आपण? पुढचं घेऊ अजून एक. तिसरं घेऊ. तिसरं एकदम सोपं आहे. सगळेच सोपे आहेत तसं पाहिलं तर. सोडवलं तर सगळं सोपं आहे. आणि ही पीडीएफ काय करते? अपलोड करते. आता झाली बनवून ही टाकते. तिसरं, a compound statement P implies Q implies P is a option
टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिन्युएन्सी, नन. सांगा. दिलेलं स्टेटमेंट काय आहे असं विचारलंय. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिन्युएन्सी, नन. सांगा. काढून बघायचं का, सॉल्व करायचं का? हो मॅम. ओके. मी इकडे लिहिलेलं दिसतंय का? हो. हो. ओके. P implies Q implies P. P ची किंमत काय असते? T. Implies Q ची किंमत काय असते? Its. Implies P ची किंमत काय असते? T. T implies T चं काय येतं? T. T implies T काय येतं? आन्सर काय होईल याचं? लॉजिक. टॉटॉलॉजी. सर्वांना हे समजलं का? एवढं इझी एक्झाम्पल होतं बघा. स्टेटमेंट टी ची किंमत, क्यू ची किंमत, पी ची किंमत टाकली आपण. टेबलनी सोडवायला गेलो, ट्रुथ टेबलनी तर वेळ लागला आपल्याला. डायरेक्टली किमती टाकून दिल्या. टी ची टाकली, क्यू ची टाकली, पी ची टाकली. पी क्यू असेल टी टी टाकायचा आणि आर आणि एस आला तर काय टाकायचं? एफ टाकायचं. टी इम्प्लाइज टी झालं आणि टी परत इम्प्लाइज केलं तर काय आलं? टी. जेव्हा सगळे टी येतात तेव्हा ते टॉटॉलॉजी असतं. जर सगळे एफ एफ आलं तर कॉन्ट्राडिक्शन असतं का कंटिन्युएन्सी असतं सांगा? सगळे एफ असतील तर सगळे एफ असतील तर कॉन्ट्राडिक्शन असतं. आणि मिक्स असेल टी आणि एफ मिक्स असतील लक्षात ठेवा ट्रुथ टेबल मध्ये तर कंटिन्युएन्सी असतं. आणि लास्टचा ऑप्शन आहे नन. नंतर तर काही पर्यायच नाहीये. तुम्हाला या तिघांमध्ये बघायचं होतं. सॉल्व्ह करून आपले आन्सर काय आले? टी आले. म्हणजे स्टेटमेंट काय होतं? टॉटॉलॉजी. सर्वांना एवढं कळालं का? हो मॅम. कळतंय? अनुष्का तुला आज समजतंय का? मॅडम जरा परत हो एकदा मॅम, एक्सप्लेन करा. समजतंय. ओके ओके. पुसून आलास करू ना? हो मॅम. जर काही डाऊट असला तर आपण तसं पण रेकॉर्ड केलेले व्हिडिओ चेक करून घ्या ना. आता पुढचा चौथा प्रश्न. 5 मी ऑनलाईन म्हणजे वरती सोडवती आणि राहिलेले 15 तुम्ही मला आन्सर सांगणार. चालतंय ना? हो. आणि आत्ताचे मी जे क्वेश्चन घेते ते पीवायक्यू आहेत सगळे. जे आता घेऊन राहिले ते. सांगा उत्तर तुमच्या समोर आहे. एका सेंटेन्स मध्ये उत्तर आहे. शब्दात उत्तर आहे. सांगा. सी. का बरं सी? सी. सांगितलं. कंटिन्युएन्सी असेल. किती सोपं आलं बघा बरं सीईटीला. एवढा सोपा प्रश्न आला.
आउट ऑफ नाही पाडायची तुम्हाला एवढं सोपं आलं तर. कंटिन्जन्सी म्हणजे काय सांगितलं मी? मिक्सचर ऑफ टी अँड एफ. टी आणि एफ चं काय असतं? मिक्सचर असतं थोडक्यात. म्हणजे काय मिक्स असतात सगळे टी एफ मिक्स असतात तर कंटिन्जन्सी. सगळे टी असतील तर टोटोलॉजी. सगळे एफ असतील तर कॉन्ट्राडिक्शन. आणि मिक्स असेल तर काय असणार? कंटिन्जन्सी असणार. मग बघा, अ स्टेटमेंट इज अ कंटिन्जन्सी दॅट इज नायदर ऑलवेज ट्रू नॉर ऑलवेज फॉल्स. ते सगळं ट्रू पण नसतं, सगळं फॉल्स पण नसतं. ते काय असतं? मिक्सचर असतं, मिक्स असतं. ना इकडचं ना तिकडचं, मधीच. काही असे पोरे सीईटी देणार आहे दोन्ही ग्रुपची आणि दोन्हीला इक्वल पडले की त्यांचा राडाच होणार आहे. ते म्हणणार इकडे घेऊ ऍडमिशन तिकडे घेऊ ऍडमिशन आणि मग विचार करत बसणार आणि मग मला फोन लावणार आहे का नाही. मग म्हणतील मॅडम आता कुठे घ्यायचं ऍडमिशन? जिकडे जास्त स्कोप आहे तिकडे जायचं. मग कळतंय का काय म्हणते? नायदर ऑलवेज ट्रू नॉर ऑलवेज फॉल्स. समजलं? हो मॅम. म्हणून म्हणते सकाळी मॅथ्स ठेवत जाऊ एकदम फ्रेश मध्ये. सकाळ सकाळ मॅथ्स. बायोला काय नुसती थेरीच असते गाणं म्हणल्यासारखं. केवढा म्हणू शकतो गाणं? आता आहे ना मला ड्युएल आहे ना, ड्युएल अनुष्का सांगणार आहे. ड्युएल म्हणजे दुळं. पाचवं शेवटचं अनुष्काच्या हस्ते गणित उत्तर होणार. अनुष्काने आला की लगेच श्रेया रेडी राहायचं. श्रेयाने आला की लगेच रिया सांगणार. मुलं जवळ आहेत का कोणी? सर्वांना फळा दिसतोय? हो मॅम. ओके, मग आता उत्तर पण दिसत असतं. फळा दिसला म्हणल्यावर उत्तर दिसलंच. सांगा उत्तर काय? अनुष्का सांगा मॅडम उत्तर. निगेशन पी और क्यू ए ब्रॅकेट कंप्लीट एंड ए. पी और निगेशन ब्रॅकेट कंप्लीट क्यू एंड निगेशन एस ए. तर ह्याचं ड्युएल म्हणजे जुळं कुठे आहे? चार पर्यायांमधलं कोणतं? सांगा अनुष्का. ऑप्शन सी मॅम. रिया ऑप्शन कोणतं आहे? मॅम ऑप्शन बी. श्रेया ऑप्शन कोणतं आहे? तू सी बी. म्हण. हा तू कोणतं म्हणली? बी बी. तू डी म्हणली. आता कोण राहिलं? अनुष्का झाली, श्रेया बी म्हटलं झाली. ना. सान्वी तू सांग बाई, अजून तू एखादं सांग. चारीचे चारी ऑप्शन होऊन जाते.
मला गॅरंटी तर नाही असं वाटतं ए किंवा बी मधून असेल. सान्वी जरा लवकर. मॅम मी बी सांगितलंय, डी नाही सांगितलं. इकडे लक्ष द्या. ड्युएल म्हणजे कॉपी किंवा आपण म्हणू शकतो जुळं. ड्युएलचा सोप्या भाषेत अर्थ आहे जुळं. जुळं म्हणजे हुबेहूब दिसणार. पण मला सांगा हुबेहूब कसं काय दिसेल? काहीतरी चेंज असेल का नाही? मग लक्षात ठेवा जुळ्यामध्ये कॅरेक्टर तसेच राहते, फक्त साइन चेंज होते. जुळ्यामध्ये काय होतं? कॅरेक्टर निगेशन तसंच राहतं, फक्त अँडचं ऑर होतं, ऑरचं अँड होतं. हे लक्षात ठेवायचंय. बघा निगेशन काय होतं? निगेशन 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 शेवटच्या निगेशनच नाहीये. हे कसं काय तुमचं ऑप्शन असतं? हे डायरेक्ट कसं काय तुम्ही ऑप्शन सांगितलं? निगेशनच नाही, कट झालं. आता व्हायचं याला निगेशन आहे. आपल्या गणित हे आपले एक्झाम्पल स्टार वाले लक्षात ठेवा. त्याचा आपल्याला जुळं शोधायचं आहे. निगेशन इथं आहे, याला निगेशन आहे, म्हणजे या तिघांमध्ये एक पर्याय तर कट झाला. दुसरं बघा पी ए, सगळीकडेच पी ए. पीचं काय होतं? ऑलचं काय होणार आहे? जुळ्यामध्ये ऑलचं काय होतं? चिन्ह बदल होतं. ऑलचं काय झालं? अँड. ऑलचं काय होतं? अँड होतं. आता अँड म्हणलं की दोन येतो. आहेत का नाही? मग आता दोघांमध्ये पहिली कन्सेप्ट काय आहे? दोघांमध्ये सेम. आता इथे अँड साठी काय पाहिजे? ऑर पाहिजे. पण इथं काय आला? अँड. म्हणजे हे सुद्धा गेलं. इथं बघा ऑरला ऑरच ठेवला, अँड केलंच नाही, म्हणजे हे सुद्धा गेलं. ऑप्शन करेक्ट कोणतं होतं? ऑप्शन ए. बघा निगेशनला निगेशन, पी ला पी, ऑरचं काय झालं? अँड, क्यू ला क्यू तसाच, ब्रॅकेट कंप्लीट, अँडचं परत ऑर झालं. पी ला पी, ऑरचं काय झालं? अँड, निगेशन क्यू तसाच, अँडचं काय झालं? ऑर, निगेशन यस तसाच. निगेशन बदलायचे नाही. निगेशन जसं दिलंय तसंच द्यायचं. फक्त ऑरचं अँड, अँडचं ऑर, ऑरचं अँड, अँडचं ऑर. सर्वांना गणित समजलं का? हो मॅम. एकदम करेक्ट समजलं? हो मॅम. ओके. ड्युएल आहे तर आता चुकायचं नाही. आता बाकीचे गणित सॉल्व्ह करायचे का? मग तुम्ही आन्सर सांगणार डायरेक्ट मला. मॅम ड्युअलचे एक एक्झाम्पल देऊन द्या मला. अजून देऊ का? ठीक आहे. हो मॅम. पण मी त्याचा पर्याय नाही देणार, तुम्ही सांगायचं डायरेक्ट. चालेल का? पर्याय नाही भेटणार तुम्हाला. ड्युएल डायरेक्ट तुम्ही सांगायचं. मोठं देते मस्त. असा मोठा ब्रॅकेट, इथं निगेशन पी ए और निगेशन क्यू ए, ब्रॅकेट कंप्लीट आहे. आले का तुम्ही? आनंदी बघ का? ठीक आहे ठीक आहे. वरती येईल का मग? हो हो वरती येईल. ओके ओके. विद्यार्थ्यांनो या वर्षी ना लईच लांब लांबून ऍडमिशन झाले. तुम्ही प्रत्येक जण सांगा बरं कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नाही. नाव घेऊ का? सान्वी कुठं आहे तू? मॅम मी मुंबईकडनं. श्रुती नाही, संस्कृती आहे. संस्कृती पायल, नाशिक मॅम. अनुष्का, श्रेया, नागपूर मॅम. ओके. रिया, नागपूर मॅम. चंदना, आणि लास्ट आहे ऋतुजा. ऋतुजा, ऋतुजा आवाज येतोय का? ऍडमिशन आले ना? येत आहेत ते. बरं मुलींना आता आपण एक आहे ना एक एक्झाम्पल घेऊ आणि आज आपण इथंच
थांबायचं का? कारण एक ऍडमिशन आले तुमच्यासारखंच, ते लई लांबून आले 7 समुद्रा पारवरून इथं क्लासेस लावण्यासाठी. तर आता मला सांगा, मी तुम्हाला सगळे सब्जेक्ट शिकवते, तुम्हाला समजतायत का रे सगळे सब्जेक्ट? हो मॅम. हो. छान समजतंय का? असं वाटत नाही ना की मॅडम सगळे सब्जेक्ट शिकवताय आम्हाला बोर होतं, असं होतंय का? नाही मॅम. नाही मॅम. नाही ना? बघा मग आता पी और निगेशन क्यू आहे अँड निगेशन क्यू और निगेशन पी आहे. आता तुम्हाला दिसतोय पायावरती एकदम क्लिअर दिसाव कुठं लिहिलंय. आता तुम्ही मला दाखवायचं, सांगायचं याचा आन्सर काय असणार आहे. सांगायचं आन्सर. कसं सांगायचं मॅम? हा सांगा, कोण सांगते आन्सर? मॅम कसं सांगायचं? मी सांगू का मॅम? निगेशन पी बद्दल का सांगा. नाही. हा सांगा. नेगेशन पी. अबे यार. नेगेशन पी. negation ओके. and negation q bracket निगेशन complete क्यू or और negation q करेक्ट and negation p. निगेशन पी. सर्वांना आता समजलं का? सर्वांचा डाऊट क्लिअर झाला का? हो मॅम. हो मॅम. ओके. आता मॅथ्सचं लेक्चर मॉर्निंगला 1.5 तास होईल आणि बायोलॉजीचं मॅम उद्या लेक्चर संडे आहे मॉर्निंगला नाही, आफ्टरनूनला घेऊ ना आपण 1.5 तास. मॅम उद्या संडे आहे तर उद्या पण लवकर क्लास होणार का? संडेला आता कोणी आहे का? संडेला पण जॉबलाच जाणार नाही, यांना काही जॉबला थोडी सुट्टी असते. संडेला ठेवायचं ना लेक्चर का नाही ठेवायचं? का सुट्टी घ्यायची? हो ठेवायचं मॅडम. ठेवायचं. ठेवायचंय ना. बर, मग संडेला आपण फक्त 1-1 तासच ठेवायचं का? कारण माझा घसा आहे ना लय जास्त बसलाय मुलींनी. हे सकाळी 7ला चालू 6ला चालू होतंय तुमचं, तर संध्याकाळी मला फार किती वाजता ते संपूपर्यंत 8 होतात ते. मग 8 वाजले संपूपर्यंत एवढा उशीर होतो की खूप लेट होतंय, असं होतंय. मग चालेल का उद्या? मॅम ड्युअल मध्ये इम्प्लिकेशन असतं का? डबल इम्प्लिकेशन असं काय असतं का? डबल इम्प्लिकेशन असतं ना, तेव्हा काय होईल? तेव्हा डबल इम्प्लिकेशनचं काय करताल तुम्ही सांगा बरं? तेव्हा काय करताल? लक्षात ठेवायचं, फक्त जुळे कशाचे असते? एक तर एंडचं ऑर होईल, ऑरचं एंड होईल. निगेशन मध्ये तुम्हाला कधीच जुळ्यामध्ये इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन बघायला भेटणारच नाही. पहिला पॉइंट क्लिअर झाला का? हो मॅम. आता काय डाऊट? हो मॅम. थांबायचं का मग आज? आजच्या दिवस जरा लवकर सोडते, मग उद्या जास्त का सुट्टी द्यायची? सुट्टी नको. मॅडम उद्या एक्स्ट्रा घ्या थोडं. काय म्हणते? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतो.